जिवंत देव, जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाला धन्यवाद देऊ. इब्री लोकासपत्राचा 7वा अध्याय 12व्या वचनापासून 11व्या वचनापासून मी आपल्यासाठी वाचतो. यावरून ज्या लेवीय याजक गणाच्या संबंधात लोकांना नियमशास्त्र प्राप्त झाले, त्यामुळे पूर्णता झाली असती, तर मलकी सदेकाच्या संप्रदायाच्या निराळ्या याजकाचा उद्भव व्हावा व त्यांनी आरोनाच्या संप्रदायाप्रमाणे म्हटलेले नसावे, ह्याचे काय अगत्य राहिले असते. कारण याजक पण बदलले, म्हणजे नियमशास्त्रही आवश्यक बदलते. कारण ज्याच्याविषयी हे सांगितले आहे तो निराळ्या वंशातला आहे. त्या वंशातल्या कोणीही वेदीजवळ काम केले नव्हते, कारण आपला प्रभू हा यहूदा वंशातून उद्भवला हे उघड आहे. याजकांच्या बाबतीत त्या वंशाविषयी मोशेने काही सांगितले नाही, आणि दैहिक आज्ञेच्या नियमाने नव्हे, तर अक्षय जीवनाच्या सामर्थ्याने झालेला असा मलकी सदेकासारखा निराळा याजक जर उद्भवला आहे, तर यावरून आम्ही सांगितले ते अधिकच स्पष्ट होते. त्याच्याविषयी अशी साक्ष आहे, तू मलकी सदेकाच्या संप्रदायाप्रमाणे युगानयुग याजक आहेस. पूर्वीची आज्ञा कमजोर व निरुपयोगी झाल्यामुळे ती रद्द झाली आहे, कारण नियमशास्त्राने कशाचीही पूर्णता केली नाही, आणि ज्या आशेच्या द्वारे आपण देवाजवळ जातो अशा अधिक चांगल्या आशेची स्थापना झाली आहे. आणि ज्या अर्थी येशू शपथे वाचून याजक झाला नाही, ते तर शपथे वाचून याजक झालेले आहे, पण ज्याच्या विषयी तू युगानयुग याजक आहेस, अशी शपथ परमेश्वराने वाहिली, आणि ती तो बदलणार नाही असे सांगितले. त्याच्या शपथेने हा याजक झाला, त्या अर्थी तो अधिक चांगल्या कराराचा जामीन झाला आहे. ते पुष्कळ याजक होऊन गेले, कारण त्यांना निरंतर याजक राहण्यास मृत्यूचा अडथळा होत असे. पण हा युगानयुग राहणारा असल्यामुळे याचे याजकपण अढळ आहे. यामुळे याच्या द्वारे देवाजवळ जाणाऱ्यांना पूर्णपणे तारवण्यास हा समर्थ आहे, कारण त्यांच्यासाठी मध्यस्थी करण्यास हा सर्वदा जिवंत आहे. असाच प्रमुख याजक आपल्याला असणे योग्य होते. तो पवित्र, निर्दोष, निर्मळ असून पापी जनांपासून वेगळा व आकाशाहून उंच करण्यात आलेला आहे. त्याला त्या प्रमुख याजकाप्रमाणे पहिल्याने स्वतःच्या पापासाठी, मग लोकांच्या पापासाठी प्रतिदिवशी यज्ञ करण्याचे अगत्य नाही, कारण त्याने स्वतःला अर्पिल्याने ते अर्पण एकदाच करून ठेवले आहे. नियमशास्त्र दुर्बळ अशा माणसांना प्रमुख याजक नेमिते, पण नियमशास्त्रानंतरचे शपथ वाहून उच्चारलेले वचन युगानयुग परिपूर्ण केलेल्या पुत्राला नेमिते. वाचलेले वचन देवबापा आशीर्वादित करू. आमेन. आपण हालेलुया. स्तुती, धन्यवाद येशू देवबापा. पुन्हा एकदा आम्ही तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देत आहोत की प्रिय प्रवेश ही सकाळची वेळ आम्हा प्रत्येकासाठी तो आशीर्वादाची केलेली आहे. हे वाचलेले वचन तो आमच्या प्रत्येकासाठी तो आशीर्वादित केलेला आहे. त्याबद्दल आम्ही तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देत आहे. प्रिय प्रभू येशू, तू आमच्यासाठी निरंतराचा प्रमुख याजक असा नेमलेला आहे. हो पित्या परमेश्वरा, तू आमच्यासाठी मध्यस्थी पित्याजवळ करीत आहेस. हो हालेलुया. स्तुती, धन्यवाद येशू देवबापा. तुझ्याद्वारे आम्हाला पित्याजवळ जाता येते. हो हालेलुया. स्तुती, धन्यवाद येशू देवबापा. तू आमच्यासाठी तुझं अमूल्य रक्त सांडलेलं आहे, आणि आमच्या सर्व पापांची अपराधांची तू आम्हाला क्षमा केलेली आहे. प्रभू, तू स्वर्गामध्ये गेलेला आहे, आणि आता तू आम्हाला घ्यावयास येणार आहे. त्यासाठी जी तयारी लागणार आहे, त्या तयारीमध्ये तू आम्हाला तयार कर. आमचं जीवन शुद्ध, पवित्र आणि पवित्र जीवन जगण्यासाठी तू आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर, मार्गदर्शन कर.
हो पित्या परमेश्वरा, तू आमच्या संगतीत बोल, तू आम्हाला दर्शन दे आणि प्रिय प्रभू येशू तुझ्या इच्छेनुसार जीवन जगण्यासाठी तू आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर. आमच्या जीवनातील सर्व घाणेरडा स्वभाव म्हणजे पापी स्वभाव तू काढून टाक. आम्हाला शुद्ध आणि पवित्र तू कर. हे प्रभू येशू, तू आमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये तू ये, आमच्या वैयक्तिक जीवनामध्ये ये, आमच्या कुटुंबात तू ये, आमच्या देशामध्ये ये, आमच्या राज्यामध्ये ये, सर्व राष्ट्रांमध्ये ये आणि तुझं गौरव होऊ दे. प्रभू या सकाळच्या समय आम्हा प्रत्येकाला तू आपल्या खिळलेल्या हाताचा तू स्पर्श कर. आमचं जीवन तू बदलून टाक, ह्या पिढ्या बदलून टाक. सर्व पापाच्या घाणेरड्या गोष्टीपासून ह्या पिढीचं तू रक्षण कर. हो पित्या परमेश्वरा, राष्ट्रांमध्ये जी काय शांतता आहे ती सर्व शांतता तू काढून टाक. हो पित्या परमेश्वरा, हो हालेलुया, स्तुती धन्यवाद येशू दे बापा. सर्व काही ह्या राष्ट्रांमध्ये तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे. प्रिय प्रभू येशू, तुझ्या वचनाची सेवा करत असताना प्रिय प्रभू येशू, तू प्रत्येक दासदासीला वरून येणारं पवित्र सामर्थ्य पुरव. ज्यांच्यापर्यंत अद्याप सुवार्ता पोचलेली नाही त्यांच्यापर्यंत तुझं वचन घेऊन जाण्यासाठी आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य मार्गदर्शन कर. प्रिय प्रभू येशू, आमच्यातील सर्व प्रकारची भीती, सर्व प्रकारचं प्रिय प्रभू येशू भित्रेपणा तुझ्या पवित्र सामर्थ्याने काढून प्रिय प्रभू येशू तुझं वचन सरळपणे इतर लोकांपर्यंत नेण्यासाठी तू आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर, मार्गदर्शन कर. ओ हालेलुया, स्तुती धन्यवाद येशू दे बापा. तू आम्हाला सहाय्य कर, मार्गदर्शन कर आणि आमचं जीवन सुधरव प्रिय परमेश्वरा. प्रभू आज दिवसभर होणाऱ्या सर्व उपास, प्रार्थना, संजीवनाच्या सभा, तरुणांच्या सभा, आध्यात्मिक सभा, या सर्व तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू आशीर्वादित कर आणि तुझं गौरव होऊ दे पित्या परमेश्वरा. ह्या सकाळच्या समय आम्ही प्रत्येक जण तुला आबा बापा म्हणून हाक मारित आहोत. सर्व प्रकारच्या सैतानी अडकळण तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू काढून टाक पित्या परमेश्वरा. या सकाळच्या समय आम्हा प्रत्येकाचा ताबा तू घे. आमच्या प्रत्येका संगतीत बोल. प्रिय प्रभू येशू, जे भयानक अशा आजाराने पिडलेले आहेत त्या सर्व आजार, ते सर्व शाप तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू काढून टाक. प्रिय प्रभू येशू, ज्या तरुणांना नोकरी नाही प्रिय प्रभू येशू त्यांना तू चांगला जॉब तू दे. जी निराशेत आहेत, आत्महत्येच्या मार्गावर आहेत, त्या सर्व गोष्टी तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू कॅन्सल कर आणि तुझं गौरव दे. ज्यांना आध्यात्मिक गोष्टींची गरज आहे त्यांना तू आध्यात्मिक गोष्टी आपल्या भांडवलातून आणि तुझं गौरव दे. प्रभू, आज आम्ही आमचं जीवन तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करीत आहोत. आम्हाला शुद्ध आणि पवित्र जीवन जगण्यासाठी तू आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य मार्गदर्शन कर. आमचा भारत देश, आमच्या भारत देशातील प्रत्येक नागरिकाचं तू तारण कर आणि तुझं गौरव दे. प्रिय प्रभू येशू, ज्या प्रार्थना विनंत्या आमच्याकडे आलेल्या आहेत प्रिय प्रभू येशू, त्या प्रार्थना विनंत्याच्या जे व्यक्तींना तू योग्य प्रकारे तू आरोग्य दे आणि तुझं गौरव होऊ दे. हालेलुया, स्तुती धन्यवाद येशू दे बापा. सिस्टर यादव या पुण्यामध्ये त्यांना हार्ट अटॅक येऊन गेलेला आहे. ओ पित्या परमेश्वरा, त्यांना तू सहाय्य कर. प्रिय प्रभू येशू, त्यांना तू आपल्या खेळलेल्या हाताचा तू स्पर्श कर. तेथील परिस्थिती आम्हाला ठाऊक नाही, परंतु तू स्वर्गामध्ये सिंहासनारूढ परमेश्वर आहे. त्यांना तू पूर्णपणे तू आरोग्य दे आणि तुझं गौरव होऊ दे. हालेलुया, स्तुती धन्यवाद येशू दे बापा. आम्ही कोणी नाही तर सर्व काही करणार जिवंत परमेश्वर. इथून पुढची वेळ काळ सर्व काही तुझ्या पवित्र हातामध्ये ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून